मध्ये रोजगार क्रांती. नामांकित कंपन्यांचा उत्स्फूर्त सहभाग, 400हून अधिक तरुणांना सुवर्णसंधी. अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंच आणि महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक पुढाकार. 9 उमेदवारांची पुणे टाटा मोटर्समध्ये थेट निवड. शिका, कौशल्य मिळवा, नोकरी घडवा, भविष्य या ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवून नंदुरबार जिल्ह्यातील सुशिक्षित आणि गरजू तरुणांच्या पंखांना थेट रोजगाराची बळकट मिळवून देणारा एक कौतुकास्पद उपक्रम आज यशस्वीरित्या पार पडला. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मार्गदर्शनाखाली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था इति नंदुरबार येथे आज एका भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राज्यातील दिग्गज कंपन्यांनी हजेरी लावत तरुण-तरुणींसाठी तब्बल 400 पेक्षा अधिक नोकरीच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या. टाटा आणि बजाज सारख्या जागतिक कंपन्यांचे प्रतिनिधित्व. या मेळाव्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्वर्गीय विपुल खेडकर सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंचाने देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील अव्वल कंपन्या टाटा मोटर्स आणि बजाज ऑटोचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक भूमिका बजावली. मेळाव्यात आलेल्या उमेदवारांमधून कठोर निवड प्रक्रियेंती 9 गुणवंत विद्यार्थ्यांची पुणे येथील नामांकित टाटा मोटर्स कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी अप्रेंटिस म्हणून प्राथमिक निवड करण्यात आली. यामध्ये सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत खालील उमेदवारांनी बाजी मारली. भोई समाज 6 उमेदवार, पाटील समाज 2 उमेदवार, न्हावी समाज 1 उमेदवार. मेळाव्याचा संक्षिप्त गोषवारा. 8 अग्लान्स. उपलब्ध एकूण पदे 400. विविध तांत्रिक व अतांत्रिक जागा. मुख्य आकर्षण टाटा मोटर्स आणि बजाज ऑटो यांसारख्या ब्रँड्समध्ये थेट प्रवेश प्रक्रिया, संपूर्णपणे मोफत नोंदणी आणि पारदर्शक निवड पद्धत. विशेष सत्र. उपस्थित उमेदवारांसाठी तज्ज्ञांकडून मोफत करिअर काउन्सिलिंग आणि कौशल्य मार्गदर्शन. कुशल नेतृत्व आणि टीमचे अथक परिश्रम. या संपूर्ण मेळाव्याचे अत्यंत सूक्ष्म आणि शिस्तबद्ध नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक महेंद्र खेडकर सर यांच्या दूरगामी मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मंचाच्या खंद्या शिलेदारांनी अहोरात्र कष्ट घेतले. ॲडव्होकेट श्री प्रकाश भोई, संस्थेचे कायदेशीर सल्लागार, यांच्या विधी मार्गदर्शनाखाली सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली. श्री राजू तावडे सर, फाउंडेशन संचालक तथा नोंदणी अधिकारी, यांनी विद्यार्थ्यांच्या नोंदणीची चोख व्यवस्था पाहिली. श्री रामकृष्ण मोरे, फाउंडेशन सचिव तथा प्लेसमेंट अधिकारी, यांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक गरजांनुसार मार्गदर्शन केले. डॉक्टर गणेश ढोले सर, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शक, समन्वयक व निरीक्षक, यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम समन्वयन केले. तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे इति आदरणीय प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मेळाव्याला यशस्वीतेच्या शिखरावर नेण्यासाठी विशेष मेहनत घेतली. बदलत्या नंदुरबारचे आश्वासक चित्र. नंदुरबारसारख्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागातील तरुणांना थेट मुंबई, पुण्यासारख्या शहरातील बड्या कंपन्यांमध्ये हक्काचा रोजगार मिळवून देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. या मेळाव्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळाले असून त्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य लाभण्यास मदत होणार आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशाच ताज्या, वेगवान आणि थेट जनसामान्यांशी जोडलेल्या बातम्यांसाठी आमच्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.